माझ्या वडिलापासूनचं मत, माझ्या वडिलाचं मत आणि माझं मत हे आहे का? मतदार हा विकाऊ नसते. यायचा जर माज उतरवायचा असेल तर हे पैसेवाले सारे काढले पाहिजे. यायनं कोणते काम केले, कोणत्या कामाचे आहे, कोणासाठी धावले, कधी कोणते काम केले, याचा इतिहास आपण तपासला पाहिजे. ज्यानं 30 वर्ष निवड नाही पाडला त्याचं बोयकाट मोठं उभं आहे. त्याला चिकना म्हणे म्हणून यानं दाढी ठेवली आहे. एवढाच फरक आहे. प्रश्न समजत नाही, प्रश्न मांडता येत नाही, प्रश्न सोडवता येत नाही. कास्तकाराच्या काय अडचणी आहेत काही समजत नाही. बापाले 30 वर्ष समजल्या नाहीत, याला समजणार आहे. सभागृहात काय बोला लागते ते समजत नाही, मुद्दे समजत नाही. भाषण करता येत नाही, भांडता येत नाही, सभागृह गाजवता येत नाही. मोठ्या सभागृहात जात आहे, त्याचा जिल्हा परिषदच्या सभागृहात निवड पडून नाही राहिला, त्याला आमदारकीच्या सभागृहात जात आहे. ज्याला सारच येते त्यांना नाली साफ करायचे, म्युन्सिपाल्टीची हे सांगते, तुम्ही तिथंच राहिले पाहिजे, म्युन्सिपाल्टी सांभाळली पाहिजे म्हणून सांगते. आणि ज्याला कवडीचाही समजत नाही ना अभ्यास नाही, त्यानं विधानसभा सांभाळली पाहिजे म्हणून सांगते. खरं आहे का नाही आहे? मग आपण मत नाही मागायचे का? याईनच मागायचे फक्त. काय विद्वान कॅन्डिडेट उभे आहे ना, दिसत स्टेशनावर आहे का तिकडे? ते चौथी नापास आहे, ते आमदार व्हायचं आहे. एक वेळा आमदार त्याला करून टाका, त्याची इच्छा पूर्ण करा. ट्रेनिंग स्कूलच उघडते तो. व्याकरण कशा फोडायच्या, सागवान कशी चोरायची, चंदन चोरी कशी करायची, मोसंबी कशी चोरायची, संत्रा कसा चोरायचा, विहिरीवरचा पंप कसा चोरायचा, पूर्ण ट्युशन क्लासेस सुरू करून देईन तुमच्या पोरांसाठी. मस्त रोजगार भेटते. शेतकरी शेतात मजुरी करण, शेतात कष्ट करण, त्याचा तयार झालेला माल रात्रीच्या रात्री गायब कसा करायचा हे शिकवण करा दे आमदार. यायला करा, नाही तर 30 वर्ष यायला निवड नाही पडला, 25 वर्ष त्याच्या पोट्यात घेऊन जा, मग येईन ना तू, मग पण तू आणि आपण पण तू देऊ द्यायला निवडून सतत. कारण आपल्यालाच विकास नाही पाहिजे, आपल्यालाच समजत नाही. ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्या मताची ताकद तुम्हाला माहित नाही. आता 3 महिन्यापूर्वी तुम्ही मताची ताकद दाखवली. एक उपसरपंच माणूस या क्षेत्राचा खासदार म्हणून निवडून पाठवला. कोणता नेता आला होता, किती बुथं लागले होते, किती पैसा तुमच्या जवळ आला होता, पण तुम्ही मताच्या ताकदीने दाखवून दिलं का एक साधारण माणूस सुद्धा खासदार होऊ शकते. तर तुमची मताची ताकद हे सुद्धा दाखवू शकते का तुमच्या मताच्या ताकदीने एक साधारण घरातला माणूस आमदार सुद्धा होऊ शकते. काय कमी आहे मैं? गोरे गोरे मुकड़े पे काला काला चष्मा म्हणे माँ बाप सावळा होता म्हणून आता भी गोरा आहे ना. चिकना पाहिजे असेल तू उद्या मिशी काय तो. पुन्हा पाहिले पाहिजे दिसाले कसा आहे त्याच्याशी काही ढंग नाही आहे. माणूस चारित्र्यानं साफ असला पाहिजे, इमानदार असला पाहिजे, त्याला आमदार केला पाहिजे, त्याची नियत साफ असली पाहिजे. याले बसवान घरात तुम्ही द्या कमळवाल्याले, त्यानं 62व्या वर्षी लग्न केलं, ज्याचं चरित्र साफ नाही, घरात बसवायच्या लायकीचे. आमदार झाल्यावर तुमची ताकद होईल तिथं काम करत सांगायला जायची. हे राहील नागपुरात, चिटकर साहेब राहील नागपुरात, मग निवडून द्या त्याले. शेती म्हणजे या ना घरी बरं आहे, काटोला तर सापडते कवाई. हे काम आजपासून नाही, 1972 पासून पहिलं आंदोलन जे वीरेंद्र बाबूंनी केलं होतं तेव्हापासून या क्षेत्रामध्ये
कोणालाही काही काम असन अडचण असन अन्याय झाली असन तर त्याच्यासाठी अर्ध्या रात्री माझ्या घराचं दार उघड आहे. 52 वर्षापासून सेवा सुरू आहे. आम्ही मतदान नाही मागायचं, आम्ही फॉर्म नाही भरायचा, आम्ही इलेक्शन नाही लढायचं. याच्याजवळ पैसे आहे, हे पैशानं माजले आहे म्हणून लढायचं, हे साजरे दिसते म्हणून लढायचं. आहे का नाही आहे? बरोबर लढायचं का नाही लढायचं? बोमला ना. अरे तुमच्या मनात ताकद आहे, गरीबाला तुम्ही सुद्धा आमदार बनवू शकता. या क्षेत्राचा जर काय पालट करायचा असेल, या क्षेत्रामध्ये जर काम आणायचं असेल, मार ठोकणाऱ्या मारते प्रत्येक इलेक्शन मध्ये सांगते. मागं कोणता ग्लुकोजचा कारखाना आणणार होता, मार सांगते आम्ही कारखाना आणू म्हणून. आताही सांगन शहाणपणा कारखाना आणू म्हणून. तुझ्या चोट्याने निवडून द्या स्टेशनावरच्या, तोही सांगणारा कारखाना आणतो म्हणून. त्याच्या पहिल्या इलेक्शन मध्ये 2002 मध्ये त्याच्या प्रचारासाठी नितीन गडकरी आले होते. त्याने सांगितलं होता मी कारखाना आणतो, आणला. त्याच्यानंतर फडणवीस त्याच्या प्रचाराला आले होते, त्याने सांगितलं मी कारखाना आणतो, आणला. त्याच्यानंतर आशिष देशमुख निवडून गेले, त्याने सांगितलं मी कारखाना आणतो, आणला. शाळेत पाहिले की एक वेळा मले तर पा. या क्षेत्रामध्ये कोणा कारखाना आणला असेल तर वरच्या सभागृहामध्ये विधान परिषद मध्ये वीरेंद्र बाबू आमदार होते, तिथं प्रश्न मांडले. खालच्या सभागृहामध्ये सुनील शिंदे आमदार होते, त्याने प्रश्न मांडले का आमच्या इथे एक संत्रा प्रक्रिया कारखाना आला पाहिजे. आणि त्याचा फलश्रुत म्हणून इथं संत्रा प्रक्रिया कारखाना सुरू झाला होता का नव्हता सुरू झाला? कोण उद्घाटन केलं होतं? रणजित देशमुख मंत्री होते ना, अनिल देशमुख मंत्री होते, दोघे रिलीज कापायला आले होते. तो कारखाना चालला नाही. त्याच्यात काय दोष आहे त्याचं निवारण केलं नाही. त्याच्यामध्ये काय अपग्रेडेशन करायचं ते केलं नाही. यायची या मंत्र्याची सत्ता गेली, भाजपची सत्ता आली. तिथं जर संत्रा नेला तर तिथं एक भोकाची पट्टी होती लायण्यापासून मोठ्यापर्यंत. त्या मोठ्या भोकातून गेला पाहिजे म्हणजे संत, म्हणजे ए ग्रेडचा संत त्या पट्टीतून गेला तर ए ग्रेडचा संत त्या मशिनरीत क्रश होणार होता. त्या मशिनरीत क्रश होणारा संत्रा जो एक्सपोर्ट क्वालिटीचा असते, ए ग्रेड असते. ए ग्रेड संत्रा क्रश करायला कास्तकार देईन का एक्सपोर्ट करल? मग तुम्ही तर ठुल्ली दिला पाहिजे ना, ज्याचा ज्यूस काढायचा आहे. मग ठुल्ली तिथं क्रश झाला पाहिजे. ठुल्ली क्रश होत नव्हता म्हणून त्याच्यात अपग्रेडेशन करायचं, त्याच्यात सुधार करण्याची गरज होती. ते सुधार केला नाही. हे विद्वान आले होते गडकरी तिथं. त्याच्यात काय करायचं होतं? मोठा क्रश होता तर त्याचे साचे बदलून छोटा क्रश होणारा यंत्र लावायचं होतं. बाकीचे यंत्र सारे चांगलेच होते. जर्मनीहून आलेले होते. जर्मनीला इथून संत्रा एक्सपोर्ट होते म्हणून त्याचे फुल्ली भेटत नाही, म्हणून ते मोठा मोंढा क्रश करते. म्हणून यायला मोंढा क्रश करायचं लावलं. एसीच्या कॅबिन मध्ये बसते आणि कृषी अधिकारी जसे आपले टल्ले लढवते ना, आपल्या योजना आखते, त्याचप्रमाणे हे मंत्रालयात बसते आणि तिथे एसी कॅबिन मधून हे कारखाने आणते. त्याच्यात सुधार केला नाही. याच्यामध्ये काय करायचं तर मग हा आता कारखाना चालला पाहिजे. हे ब्राह्मण देवता आपले महालाच्या वाड्यावाले काल जे पटपटीवर हिंडत होते त्या लॅम्ब्रेटावर, आज मर्सिडीज वोल्वो सारख्या महाग गाड्या फिरून राहिले. खूप मेहनत करते म्हणते, कसा पैसा येते तर माहित नाही, पैसे खात नाही म्हणते. मग काल लॅम्ब्रेटावर येत होता, आज करोडपती कसा झाला त्याचं उत्तर दे. कशी मेहनत करायला लागते सांग. मी बी ट्रेनिंग सेंटर उघडतो, पुऱ्या युवकांनी सांगतो का याच्यात सारखं करत जा. 5,000 आणि 10,000 कोटीचा माणूस होते, विमानानं फिरते. पुरती साखर कारखाना चालवणं झाला नाही, खोट उभीत आहे. पुरती बाजार चालवणं झाला नाही, खोट उभीत आहे. त्यानं जे काही उघडलं असं ते सारं उभीत आहे. 20 वर्ष राजकारण केलं, मिहानमध्ये नोकऱ्या देतो म्हणून एक नोकरी नाही लावली. आता राजकारण करून राहिला मेट्रोचं राजकारण, मेट्रो मध्ये नोकऱ्या देतो म्हणून तिथेही नोकऱ्या नाही लागून राहिल्या. हे जे लागले आहे त्या तात्पुरत्या नोकऱ्या आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. हे खोकनाड्या मारणारे येणार आहे इथं. तुम्हाला शहाणपणा सांगासाठी इथं काय करणार आहे? हे असे नीच नालायक माणसं निवडून द्यायचे आहे का पुन्हा? हे खोटच बोलते, हे खोटच बोलणार आहे. फडणवीस आपल्या भाषणातून सांगेल जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा सोयाबीनले 7,000
12,000 रुपये भाव भेटला पाहिजे, कापसाले 12,000 रुपये भाव भेटला पाहिजे. आणि आता सत्ता तर तुमचीच आहे. परवाच्या दिवशी यवतमाळ मध्ये सोयाबीन 2200 रुपयानं गेलं का नाही गेलं? सत्ता कोणाची आहे? 2 लाख गाठी त्यानं इम्पोर्ट केल्या, कापसाचे भाव पडणार. ध्यान शेकून ध्यान बीजेपी टीव्ही पाहता ते पैसे घेते बकवास करते. आणि तसंच तुम्ही आपलं मत बनवता. खूपच विकास झाला. आठवते का संत्र्याचा भाव केव्हा पडला, मोसंबीचा भाव केव्हा पडला? ज्या दिवशी नोटबंदी झाली त्या दिवशी हे संत्रा मोसंबीचे भाव पडले तर आजपर्यंत उठून नाही राहिले. कोण दोषी आहे? आम्ही हे सत्तेत बसले. सत्ताही कशी आणली? लोकांनी नाही दिली. 50 खोके एकदम ओके. काय झाडी, काय पहाड, काय होटल, काय डोंगर, भाकऱ्या. 50 खोके घेतले. मी काय नाही केलं. माझ्या जमिना विकल्या, आमदार झालो. तुला आमंत्रण दिलं नव्हतं म्हणून उभं राहिले. आग्रह केला होता तू आमदार होय म्हणून, शेती म्हणून. मग तू शेती विकून जर आमदार झाला तर तुला का पैसे खाल्ले पाहिजे? नील आपलं इमान विकलं पाहिजे. हे इमान विकू यायनं सत्ता परिवर्तन केलं. काही नाही, सत्ता पाहिजे. फडणवीस साहेबांनी जो हायवे बांधला की नाही, गडकरीच काऊन बांधला? गडकरीच काऊन माल खाईल? सिमेंट रोड काऊन बांधला? गडकरीच एकटा काऊन बांधला? तुम्हाला माहित आहे डांबर रोड सस्त्यात होते. कॉन्ट्रॅक्टर असं नाही तर कोणी डांबर रोड 10 लाख रुपयात होत असं तर 1 करोड रुपये सिमेंट रोडले लागते आहे ना. तेवढ्याच लांबीचा इतका फरक असताना सिमेंट रोड बांधायचा. एवढ्यासाठी याच्या पोराच्या सिमेंटच्या कंपनीमध्ये स्टेक्स आहे. 10 कंपन्यामध्ये हे गिट्टी खदानी आहे. यायच्या त्या खपल्या पाहिजे, सिमेंट खपले पाहिजे म्हणून सिमेंटचे रोड पाहिजे. म्हणून याचे चेले चपाटे म्युन्सिपालिटी मध्ये सुद्धा सिमेंट रोड बांधते. वॉटर सर्क्युलेशन होत नाही. जमिनीच्या पाण्याची लेवल दिवसेंदिवस खाली चालली आहे. याच्याकडे त्याचं लक्ष नाहीये. हे फॉरेन मध्ये जाते. मदत बोलू नका ना यार. हे वॉटर लेवल कमी जाते म्हणून आपले क्षेत्र डार्क झोन मध्ये जाते. डार्क झोन मध्ये गेल्यावर कास्तकाराला विहीर सुद्धा खोदाची परमिशन नाही आहे. तो विहीर सुद्धा खोदू शकत नाही. हे परिस्थिती कोण आणली? यायनं आणली. हे फॉरेन मध्ये जाते, तिथे सिमेंट रोड पाहिजे. पण या चोट्याने हे समजत नाही का त्या फॉरेन मध्ये बर्फ पडते, थंडी राहते म्हणून ते सिमेंटचे रस्ते तिथं टिकते. तिथं ऊनच इतकी पडते तर रस्ते फाटते. माणसाची फाटते तर रस्ते नाही फाटल का? आणि 49 डिग्री फक्त शेण खाण्यासाठी दुकानदाऱ्या उघडल्या. खरंच मेट्रोची गरज होती का? खरंच काही गरज होती का? आपली MIDC कोणत्या दिशेने आहे? इथं गाव कुठं आहे? काटोल तिकडे. काटोलची MIDC कुठं? इकडे. इकडून माल एक्सपोर्ट करणार आहे का इंदोरले इकडे? हे कोणतं गाव आहे? पांडुर्णे. एवढी अक्कल नाही MIDC कुठं करायची तर तुम्ही प्रश्नही मांडला. हे 30 वर्ष होतं विद्वान. MIDC वर अक्षर नाही बोलला. इंडिया बुल्सने पुढे MIDC विकून टाकली. अक्षर नाही बोलला. कमिशन खाल्लं का? काय खाल्लं ते सांग ना मला तोंडानं. काय केलं तर काय झाले कारखाने MIDC? सोलार पॉवर प्लॅन्ट. माणूस काय करतो तर कॅनल धुते. दुसरा माणूस इंजिनियर कॉम्प्युटरवर बसून काम करतो. तिसऱ्या माणसाचं कामच नाही. कास्तकाराची हडपलेली सरकारनं जबरदस्तीनं शिंगलेली जमीन, ज्याचा मोबदला कटपुंजा दिला त्याच्यात वावर महाई आहे आणि तिथं कारखाने नाही आले. त्याचं कारण माहिती आहे का? फरक आहे. हे तुमची MIDC पाहिजे एक तर हायवेला लागून, रेल्वे लाईनला लागून. नाही तर नागपूरच्या जवळ जिथं कार्गो हब आहे, तिथं एक्सपोर्टचं हब आहे, तिथं ट्रान्सपोर्ट हब आहे. म्हणजे हे MIDC पाहिजे होती काटोलच्या तिकडे, जिथून कोंडाळी जवळ पडत, नागपूर जवळ पडत, जिथं बाजूलाच रेल्वे लाईन आहे तिथूनच नागपूरची रेल्वे लाईन जाते.
नागपूर हे सेंटर आहे, सगळ्या ठिकाणाहून तिथं माल येऊन जाऊ शकते. हे नाही ऑफलाच नाही ना, डोक्सच नाही. फक्त माल कुठं खायला भेटते, महाकवा जमते. एक वेळा महा जमलं खोटं नाटक बोलून आणि मी आमदार झालो तर मी तुम्हाला ढुंकूनही पाहत नाही. तुम्हाला तेच सवय झाली, तुम्हाला तसंच पाहिजे. सांगून राहिलं पहिले सांगे फॉर्म नाही भरत, तिकीट मलाच मिळालं आहे. तुझ्या पक्षाचं तुला भेटलं तिकीट, पण माझ्या पक्षाचं तर मला भेटलं ना. शेका पक्षानं बी फॉर्म दिला तेव्हाच मी फॉर्म भरला ना. शेका पक्षानं मला तिकीट दिलं ना. आघाडी काल कोण राष्ट्रवादीवाल्याने कंप्लेंट टाकली म्हणे इलेक्शन कमिशन कडे, काय हे महाविकास आघाडी कशी लिहिते. म्हणजे शाही नाही लिहितो. महाविकास आघाडी रजिस्टर आहे का? जे विचारसरणी आम्हाला पटते, जे सनातन विचारसरणीची तुमची युती आहे त्या युतीच्या विरोधात आमची आघाडी आहे. जे पुरोगामी विचारसरणीचे जेवढे पक्ष आहेत, जे समाजवादी विचारसरणीचे जेवढे पक्ष आहेत, जे डाव्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत, त्यांनी मिळून ही आघाडी तयार केली आहे. या युतीच्या विरोधात त्याला दुसरं तिसरं काही नाही. धर्म देवळं मंदिरं मस्जिद झगडे आणि धर्मामध्ये द्वेष लढवणं हेच शिकते, हेच शिकवते, हेच राजकारण करते. हे घडलं नाही पाहिजे म्हणून महाविकास आघाडीचे गठन झालं आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये थोडीशी बिघाडी झाली आहे. 1999 मध्ये अशीच आघाडी शरद पवार सोबत होती. शरद पवारच्या तिकीट आता शेका पक्षात सुटते बा, आणि शेका पक्षाची आघाडी शरद पवारच्या पक्षामध्ये होते बा. 1999 मध्ये 1999 मध्ये तेव्हा यानं काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन केला होता राका, हे राष्ट्रवादी काँग्रेस. तेव्हा अनिल बाबू अपक्ष आमदार झाले होते, मंत्री व्हायसाठी सेनेत धसले होते. ते सेना सोडून धावत पळत राष्ट्रवादीत आले. तर राष्ट्रवादीच्या शरद पवारनं जर इथं सभा घेतली वीरेंद्र देशमुखासाठी तर वीरेंद्र देशमुख निवडून येईल म्हणून मी तिथं घुसून जातो. अविचार नाही, आचार नाही, धोरण नाही, काहीच नाही, अभ्यास काहीच नाही. कोणत्याच थोर पुरुषाचं याला महात्म्य माहित नाही, इतिहास यानं वाचला नाही, इतिहास याला समजत नाही, कोणत्याच मुद्द्यावर या चर्चा करू शकत नाही. यात असला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सिटिंग एमएलए म्हणून त्याला तिकीट भेटलं आणि इथं वीरेंद्र बाबूले शेकापचं तिकीट भेटलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आघाडी होती, पण काटोलात बिघाडी झाली होती. ते 99 मध्ये वीरेंद्र बाबू बंडीवर उभे होते आणि ह्या घड्याळीवर उभा होता. तेच तर आता घडलं. मागचं कोणती परिस्थिती होती? परिस्थिती हे होती का 14 मध्ये लाट होती भाजपची, 19 मध्ये लाट होती भाजपची, आणि त्या लाटीमध्ये याने तिकीट दिलं होतं त्या स्टेशनाच्या चोट्याले. तो निवडून नाही गेला पाहिजे, 2 नंबरचे धंदे या क्षेत्रामध्ये झाले नाही पाहिजे, तुमच्या पोरीबाईच्या इज्जत रस्त्यावर उचलले नाही पाहिजे, आणि तुमचा धाक दपट दाखवला नाही पाहिजे, तुम्ही दबावात राहिले नाही पाहिजे, पूर्ण तुमची पिढी बिघडली नाही पाहिजे गांजा बिरचरस खाऊन. म्हणून मी निर्णय घेतला का महाविकास आघाडीने जर त्याला तिकीट दिलंय तर आपण फॉर्म भरायचा नाही, आपण त्याच्यासोबत राहायचं. भाजपची लाट असल्यामुळे आणि त्याला रोखला. मग आता आघाडी होती, यायना आमच्याच सांगोल्याच्या सीटवर, पेनच्या, पनवेलच्या, उरणच्या, रायगडच्या सीटवर माणसं उभे केले म्हणून काटोलात मी उभा झालो. मी पक्षाच्या आदेशाने उभा झालो. चुकून भुलून तुमचं 9 नंबरचं मटण जर दबलं आणि मी जर आमदार झालो, मी महाविकास आघाडीतच राहणार आहे. मी सनातन विचारसरणीच्या युतीमध्ये जाणार नाही, जिंदगीभर जाणार नाही, जिंदगीभर भाजपमध्ये जात नाही. जेव्हा 2014 मध्ये तळस माझ्याकडे आले होते ना, तिकीटची ऑफर केली होती भाजपची, मी ठोकरावली होती. त्याच्यानंतर ते आशिष देशमुखला तिकीट गेली होती. आताही परिणय फुके आले होते, तुम्हीच उमेदवार व्हा ना, मग कशाला आम्हाला एवढं करावं लागतं. तेव्हा नाही म्हटलं, मी जाऊच नाही शकत तिथं. मग तुम्ही जर निवडून द्या तर मी आघाडीतच राहील. आघाडीमध्ये विदर्भामध्ये एकही उमेदवार लाल बावट्याचा उभा नाही आहे, आणि या विदर्भामधून तुम्ही जर एकच लाल बावट्याचा माणूस उभा केलेला, निवडून जर दिला आमदार केला, तर मी पण मंत्री होऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि निवडून गेल्यावर
आमदार काय करू शकते, आमदार काय चीज असते हे तुम्हाला पाहायला भेटल. तुम्ही चूक केली वीरेंद्र देशमुखांना निवडून नाही दिलं, नाही तर तुम्हाला असे बाहेर पाहण्यापेक्षा मर्द आमदार काय राहते पाहायला भेटला असतं. मला जर तुम्ही निवडून दिलं, या क्षेत्रातले 2 नंबरचे धंदे पहिल्या दिवशी मीटिंग घेऊन बंद करेल, हे तुम्हाला वचन देतो. पहिल्या दिवशी मी मीटिंग घेईन. एसडीओ, तहसीलदार, पटवारी, बीडीओ, नायब तहसीलदार, कलेक्टर आणि पोलीस वाले एवढे हप्ते खाते तेवढे 2 नंबरचे धंदे माझ्या क्षेत्रात चालणार नाही. 2 नंबरचे धंदे इथं चालले नाही पाहिजे, ते बंद झाले पाहिजे. या कडक आवाजात कोण बोलू शकते? जो ज्याचं इमान जिवंत आहे, जो जन्मजात इमानदार आहे, त्याचं इमान कुठं खपलं नाहीये, जो याच्यासोबत सेटिंग करून हप्ता खाणार नाहीये, तो यायला वट्टीवर आणू शकते. तर तुम्हाला आम्हालाच निवडून द्यायचा आहे, तो इमानदार निवडून द्यायचा आहे का बैमान चोट्टे निवडून द्यायचे आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुमची फाटली आहे का? हा, मग शिलाई मशीन काय पाहिजे तुम्हाला शिवाले? त्याच्या बापानं 44 वर्ष आधी दिवाळ्या लावला इथं. कारखाना आणला तर थोई नागपुरात, थोबी देशीचा, इंग्री, संत्रा, पहिले साड्या वाटल्या, मग केलं धरून. हे विद्वत्ता आहे त्याची, हेच विचारसरणी आहे. मी काँग्रेसमधून उभं राहणार, मी काँग्रेसचं तिकीट मागितलेलं, मलाच मिळणार. त्याला कास्तकाराचा प्रश्न विचार, मामा काय म्हणतात हे? सपकाळी विचारते. सपकाळ राहणारा सभागृह त्याच्या बाजूने उभा, कोण प्रश्न विचारला तर म्हणजे कोणतंच इलेक्शन लढायचं नाही, ग्रामपंचायत लढायची नाही, खालचं सभागृह पाहायचं नाही, मधलं पाहायचं नाही, वरचं पाहायचं नाही. तुम्ही सभागृह पंचायत समितीचं पाहायचं नाही, जिल्हा परिषदचं पाहायचं नाही. तुम्हाला अनुभव कायचाच नाही, इलेक्शन लढता येत नाही. तुम्ही एकदम आमदारकीचं स्वप्न पाहून राहिले. काम कोणतंच करायचं नाही, आंदोलन कोणतंच करायचं नाही, शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे नाही, शेतकऱ्याचे प्रश्न तुम्हाला समजत नाही, दीनदलिताचं राजकारण करायचं नाही. या पोराची, या किशोर याच्या पोरीची इज्जत लुटली आणि मारून फेकला, त्याची लाश पडली होती रेल्वे लाईनवर, तेव्हा कुठे गेला होता? आता मार कुंडी सांगून राहिले आणि कुंड्याचा आव आणून राहिले का? आणू का मा व्हॅलिडिटी मी बी कुंडी वेळ दाखवासाठी? जातीपातीचं राजकारण करत नाही आम्ही. या गेले उभा केला होता मागच्या वेळी अनिल बाबूच्या स्टेजवर उभा रे आरमोळे, याच्या मोठ्या भावाचा मर्डर केला म्हटलं त्यानं. हे मीच नाही, मी तर लहान होतो. अनेक लोक, अनेक वयाचे झालेले म्हातारे लोक सांगते का याचा मर्डर ठाकूराईनं केला म्हणून. त्याची एन्क्वायरी लावतो म्हणून शरद पवारनं शब्द दिला. शरद पवारनं शब्द दिला तर शरद पवारनं पाहिलं, गेले होम मिनिस्टर केलं, गृहमंत्री. या निवड पाडेले या चरणले अंदर टाकायचं सोडून ह्याच जेलात जाऊन बसला. पण एकही दिवस चर्चा नाही. काय आरगोडे काय म्हणत होता? आरगोडेले बोलावं, आपण चर्चा करू, त्याची माहिती काढू, त्याची एन्क्वायरी लावू, काय करू? काही नाही, मस्तीत 2-2.5 वर्ष मग गेला. कधी हे विचारलं नाही 5 वर्षामध्ये काय राहुल तुला कुठं काय काय बोलला, कुठं काय काय कबूल केलं, कुठं पांढण कबूल केली, कुठं नाली कबूल केली, कुठं पुतळा कबूल केला, कुठं काय केलं, तुला काय काय शब्द लोकांसाठी खर्च केले मी निवडून आलो पाहिजे म्हणून. तर तू बस आणि तिथं आपण डिस्कस करू ना, मी तुला कुठं फंड पाहिजे. आता मी जर सत्तेमध्ये आलो आहे तर तुला उद्या नगरपालिका लढवायची आहे, तर कोणत्या वार्डात तुला कायचे पैसे पाहिजे, कोणता विकास आपल्याला तिथं करायचा आहे, या क्षेत्रामध्ये येलवा सर्कल मध्ये किती फंड पाहिजे, काय पाहिजे, कधी चर्चा नाही केली. तरी याच्याच मागे हिंडायचं का? प्रामुख्याने निमित्त काढाकडे मसुऱ्यात सांगितलं काल भाषणात कर. माझा लहान भाऊच आहे, महासंबंध नाही, मी असली घेऊ नकली आहे. महारक्त्याचा काही संबंध नाही त्या वडील. बरं भाऊ आहे, मन तोंडानं भाऊ आहे, मी बी मानून घेतो.
भावाले पाहून नाही तिकीट दिली, पोट्ट पाहून आठवण तेव्हा ज्याच्या त्यानं भाजला पापड मोडणं नाही तो आमदार होईल. ज्यानं अख्खत्व संकट काढून दिलं ना, आमदार करून दाखवून दिला या बीजेपीच्या लाठीच्या विरोधात, त्याची लायकी नाही उमेदवार बनायची, त्याची लायकी नाही आहे निवडणूक. भरला फॉर्म काढून घेईन बस, आता एका तासातच काढते बस, अर्ध्या तासात निघूनच राहिला बस, 15 मिनिटात त्याचा मला फोनच येऊन राहिला, मग मी काढून घेतो. पण त्या बापाचं नको राहावं मी, तू सांगशील तसा तरी. नुसता फॉर्म व्हायचे यानं मला 10 कोटी नसते दिले, दिले असते का नसते दिले. माझ्या बापांची बोला इमान विकायचं नाही. जो पैशानं उठते, जो पैशानं बसते, जो पैशानं झोपते ते वेश्या असते. मी वेश्या नाही. हे काही प्रचार करण, हे काही सांगण, हे आता प्रचार करण शेवटचे 2 दिवस राहिले. त्याला जर ठाकूर निवडून येताना दिसला तर ते मग म्हणून का राहुल भाऊ आम्हालाच मदत कर, हे राष्ट्रवादीवाले सांगणार. त्याच्या भूलतापाला गोळी करू नका. मी खपत नाही, मी पॅक होत नाही. मी स्वतः निवडून आलो पाहिजे म्हणून लढाई लढून राहिलो, दुसरा कोणी निवडून आला पाहिजे म्हणून लढाई लढून नाही राहिलो. जसा मी खपू शकत नाही कारण मी एका बापाची औलाद आहे. आता राष्ट्रवादीवाले जे चर्चा करत असतील ना, हे अशी जे होणार नाहीये ते खोटं नाटक सांगत असेल सीट काढासाठी, तर ते 10 बापाची औलाद आहे लक्षात ठेवता. लाज जर वाटत असेल, लाज जर वाटत असेल का आपल्या आईची इज्जत नाही केली पाहिजे ना, आपल्याला 10 बापाचा कोण म्हटलं नाही पाहिजे, तर तोंडकाड उघडून बकवास करू नका म्हणा राष्ट्रवादीवर. माझी हे सीट पडो अथवा निवडून येऊ, मी डटून लढाई करणारा माणूस. हेच माझ्या बापाने शिकवलं आहे. मरेपर्यंत लढीन. या राजकारणात येण्यासाठी मी शपथ घेतली होती का ज्या माणसानं वीरेंद्र देशमुखाले कधी निवडून नाही येऊ दिलं त्या माणूस पडतच नाही. विठ्ठलाचाच अवतार होय, देवाचा जन्म होय, पुन्हा आला आहे, या पडूच शकत नाही. याले पाळाची शपथ घेऊन मी राजकारणात आलो. आणि जेव्हा जेव्हा जमजम पछाडला 2014 मध्ये याच्या विरोधात वातावरण तयार केलं. पण रोज तुम्ही पेपर वाचे, रोज तुम्ही टीव्ही पाहे, मोदी तुमच्या डोक्यात घुसला होता. राहुल देशमुख निवडून नाहीये पण बोलून बरोबर राहिला, पण याले पलटवास लागते, तर पलटूलाही असं भीतीच्या तिकडचा निवडून गेला, गेला वडविल्याचा. जे बापाचे नाही होत, जे काकाचे नाही होत, जे पुतण्याचे नाही होत, ते तुमचे आमचे होणार आहे. जे स्वतःचा स्वार्थ समजत नाही तिथं तर सख्खे भाऊ उभे आहेत उभं. हे माझ्या पाठीशी राहिले. तुम्ही जर साथ दिली तर यायची हातभर वाटणार आहे. आणि सावनेवरून फोन येणार आहे, चरण आणता का निवडून? चरण नाही आला पाहिजे निवडून. तुम्ही त्याने मत नका देऊ, वाया नका घडू. तुम्ही सलिले त्या घडा साजरा आहे होतं. आणि तुम्हाला एक सांगतो, मी गावाकडे फिरून राहिलो. गावखेड्याचं वातावरण मला माहित आहे. जसं तुमच्या गावात आल्याबरोबर लोक म्हणते का भाऊ चरण नाही पाहिजे, तसेच याने 30 वर्ष काहीच नाही केलं पाहिजे, केलं आणि याने बी देत नाही असे म्हणणारे लोक आहे. ते तिसरा पर्याय शोधून राहिले आहे. तिसरा पर्याय कोण आहे? कोण आहे? मग कदाचित चरण निवडून येईल. दुसरा अपप्रचार करते, त्याने 10 भेटतोय. कहून अरे तुने 15-17 प्लस केला, तू 15 पडणार होता. मग तुझे जे 30,000 मत वाढले, तुला आयुष्यात 67,000च्या वर मत नाही घेतले. मी स्टेजवर चढल्याबरोबर तुझे 97,000 झाले आणि ते 30,000 वाढले. ते कोणाचे होय? एकाशी एक फाईट झाली होती चरण ठाकूरची याची. त्याच्यात मागच्या वेळी 2014 मध्ये जेव्हा आशिष देशमुख उभा होता तेव्हा त्याला 72,000 मत भेटले होते आणि त्याने 67,000 मत. बरोबर आहे? आकडे रेकॉर्ड आहे. 4-5 हजारांना आशिष देशमुख निवडून आला होता. या 67,000च्या वर वाढला नाही. जेव्हा लाट 14 मध्ये मोदीची होती तेव्हा आशिष देशमुखाले 72,000 मत होते. आणि जेव्हा एकाशी एक झाली ज्याने अरविंद देशमुख चालतच नाही
असे माझ्या वडिलांचे कार्यकर्ते, माझे सुद्धा कार्यकर्ते महा ऐकलं नाही आणि चरणले मत टाकले, म्हणून तो 72 वरून फक्त 78 वर वाढला, 6000. आता लाटही नाही, त्याच्या विरोधात वातावरण आहे, भाजपच्या महागाईच्या धोरणाच्या विरोधात वातावरण आहे, भाजप हे सरकार तोडफोड करते म्हणून त्याच्या विरोधात वातावरण आहे, या फडणवीसच्या विरोधात असंतोष आहे. अशा परिस्थितीमध्ये तो 78च्या वर जाणार आहे का मायनस होणार होईल ना? 10,000 मत एकाच गावातून भेटेल ना आपल्या? 10,000 राहुल देशमुख कसा राहील? समीर उंकाले या सर्कल मध्ये प्रचार करू करू 10,000 मत भेटवून दिले, 5 बी नाही भेटणार, म्हणजे लायकी नाही तेवढी. पारडशिंगा सर्कल मध्ये 600 मतांना सीट पडली होती आमची, तिथं 5,000 मत नाही भेटणार. सावरगाव सर्कल मध्ये मत नाही, विष्णू सर्कल मध्ये मत नाही, जलालखेडा सर्कल मध्ये मत नाही, मोहोळ मध्ये मत नाही. अरे वाईट मध्ये आपणच आहोत. तुमची जर साथ राहिली ना, हे दाखवून देऊन पुरी पैशाची मस्ती यायची जिरवली. प्रचार करून राहिले, दिला पाहून पडला बेटा, प्रचार पाहून थंडवला बेटा. साऱ्याचे काय ना दिसते, याचं दिसत नाही बट पाठवून पैसे उद्या छापतो. वर्गणी होते तसा तसा मी पाय पसरून राहिले. जशी वर्गणी येईल तसं बॅनर छापले, जसा पैसा येईल तसं पुढचं पाऊल टाकलं. म्हणून म्हटलं काय अपप्रचार बंद करायचे असून आता काही गावखेड्यात जायचं नाही, गल्लोगल्ली काही फिरायचं नाही, तोडकाळ आपलं काही दाखवायचं नाही, सरळ सभा लावायच्या आणि याची पुरी घोरपिडा काढायची, याची दिन त्या चोट्याची. मेरे को आमदार बनाओ, मैं ऐसा विकास करूंगा, कास्तकारों का काया पालट कर दूंगा. हे चोट्टे हे काल संक्रांत होते, आज एपीएमसी सभापती म्हणून बसले. त्या एपीएमसी कास्तकार माल घेऊन जाते तर एमएसपी प्रमाणे खरेदी करत नाही, तिथं बोर्ड सुद्धा नाही लावत माल या एमएसपी प्रमाणे खरेदी कर म्हणून. तिथं निवडण्या पडून राहिला एपीएमसी मध्ये, त्याचा कास्तकाराचा माल बाहेर पडला राहते, व्यापाऱ्याचा माल शेड मध्ये पडला राहते. हे कास्तकाराचा कळवळा दाखवून राहिले का आता मत पाहिजे म्हणून? हे एमएसपी प्रमाणे जर खरेदी करून नाही राहिले, हे सत्ता असताना करून नाही राहिले. मेरे को सत्ता दो, मेरे को सत्ता करून मेरे को आमदार बनाओ, फिर देखो मैं क्या करतो. अभी तो केव्हा सत्ता नव्हती तुला, जो याची कोणाचीच नव्हती तर कंदीलात घुसला होता, हिसाब मला तू. काँग्रेसही आटोपलं होतं, तू भाजपही आटोपलं होतं, बाकीचे पक्ष आटोपले होते, रिडालोसही आटोपलं होतं. मग कोणतं राहिलं तर रेल्वेचा याचा लहानपणीचा संबंध होता, रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव झाला होता. मग कुठं धसा तर कंदीलात. काय होतं, कमाई झाली म्हणजे झालं, पैसा भेटला म्हणजे झालं. हे असे नालायक माणसं जे तुमच्या कवडीच्याही कामाचे नाही, हे निवडून पाठवायचे आहे का मर्द पाठवायचा? अरे शेका पक्षाचा एक राहील ना तरी त्याला पुरून उरेल. या अनिल देशमुखाच्या प्रचाराच्या वेळी एकटा मुन्ना ठाकूरच्या घरात घुसलो होतो. एकटा 70 वर्षाचे 2 पुढे होते माझ्यासोबत, एकही पोरगं नव्हतं. मुन्ना ठाकूर खालची मान वरत नाही करायचं. पैसे पाहायला गेलो होतो, वाटप सुरू आहे म्हणजे वचक आहे, जरा आपण इमानदार आहे. काय गोष्टी सांगतो, समीर कुठून ऐकून राहिला तू? गाडी दिसली मला, एवढी बैमानी, एवढा हरामीपणा. मी फुलासारखे कार्यकर्ते हातात दिले, 2 वेळा तिकीटसाठी झगडलो, 2 वेळा वनवन हेडलो, 2 वेळा पोट दुखेपर्यंत भाषण केले, मेहनत केली, घाम गाळला. तुझ्यासाठी सकाळपासून 7 वाजतापासून उठलून प्रचार केला. तुला 2 वेळा जिल्हा परिषद दाखवली, त्या जिल्हा परिषदच्या भरोशावर फॉर्च्युनर घेतली. तुला जिल्हा परिषदच्या भरोशावर तुझी जिल्ह्यात ओळख करून दिली, या राहुल देशमुखांना करून दिली. इमानदारीनं तुझ्यासाठी झटला. तुला नाही राहायचं जिल्हा परिषद मध्ये, वार्डात राह. पण तुला जे बैमानी केली आहे ना ते वार्डात पण भोगणार आहे. तू वार्डात येऊन निवडून नाही त्याचाही बंदोबस्त करेल. वेळ पडलं तर चरणसिंग बोलिंग यायला संपवायचा आहे. काम
बैमानी नाही. फुलासारखे कार्यकर्ते दिले तर तुम्ही म्हणता का तुम्हाला नाही राहायचं आहे, तुम्ही नाव इथून बदलून घेतलाय, काटोलले जर जाणार आहे तर तुम्ही सांगून नाही आठवतो म्हणे का भाऊ आता आपलं जमत नाही, महामस्त जमलाय, मी आता इकडे फंड काही भेटत नाही, आघाडीची सत्ता काही येत नाही, युतीची सत्ता आली आहे, तिकडून फंड भेटून राहिले, महामस्त जमून राहिलं, मी तिकडे चाललो, हे तुमचे कार्यकर्ते तुम्ही दिले होते तसे घ्या. तर त्यांचे कानं भरते, त्याच्या मिटिंगा घेते, त्यांच्यासोबत दौरे करते, त्याचे डोकं खराब करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ह्या कारवाया कोणाच्या विरोधात करून राहिला? ज्यानं त्याने जिल्हा परिषद दाखवली त्याच्या विरोधात. काम कोणाचं करून राहिला? सकाळी सतरंजी, दुपारी चरण, संध्याकाळी आशिष देशमुख, रात्री लढली बाई. विचारसरणी आहे का नाही आहे का पैसाच झालं काही आहे? कसं काय तुम्हाला 4-4 भाषा बोलणं होते? कसे काय तुम्ही फिरू शकता? कसे काय तुम्ही मांडू शकता? सतरंजी आता आम्ही उचलल्या, वीरेंद्र देशमुखांना दीप्ती काळमेची उचलली, वीरेंद्र देशमुखांना प्रेरणाताई बारोबरची उचलली, वीरेंद्र देशमुखांना रमेश गुप्ताची उचलली, वीरेंद्र देशमुखांना सुनील शिंदेची सतरंजी उचलली, वीरेंद्र देशमुखांना सुबोध मोहितेची सतरंजी उचलली, वीरेंद्र देशमुखांना अनेकांच्या सतरंज्या उचलल्या. आणि आम्ही सुद्धा 19 मध्ये अनिल देशमुखाची सतरंजी उचलली आणि तूही 2 वेळा येतात मी उचलली. काय म्हणणं आहे तू? देशमुखच नाही पाहिजे हो. मग 8-9 देशमुखाचं पाप केलं मी. माणूस पाहता का 8-9 पाहता? हे नकली आहे. त्याच्यावर जर रोष असेल त्याने 30 वर्षात काहीच नाही केलं तर आपला तर संबंधच नाही. 52 वर्षापासून दार उघडा इथं लोकांच्या कामासाठी. काहून नाही पाहिजे देशमुखांनी? इमानदार असला देशमुख पाहिजे ना. काही प्रचार करायचा, काही गोष्टी सांगायच्या, तुमचं जमलं पाहिजे म्हणून सारं विसरून जायचं. तुमची नेट तरी चांगली आहे का हे लक्षात ठेवा. याच्यानं या भाषणानं काही प्रकाश पडला असेल समीर तुझ्या डोक्यात, जिथं कुठं बसला असेल सकाळी मध्ये भेटायला. नाही तर या घराचा इतिहास आहे. ज्यानं या घराने सोडलं, ज्यानं वीरेंद्र देशमुखाने सोडलं, ज्यानं राहुल देशमुखाने सोडलं, त्याचं राजकारण संपलं आहे. जिथं ठेवायचं असेल तर सकाळी येतो नाही, गोष्टी सांगते, विकास करणार आहे, हे गोष्टी सांगते, कास्तकाराचे प्रश्न सोडवणार आहे. या शहाजी राऊतचा मालापूरचा कुंडीच होय. त्याच्या बापानं आत्महत्या केली. हे पत्र लिहून ठेवलं होतं माझ्या नावाने. हे राहुल देशमुखाच्या नावानं पत्र लिहून मी पैसे घेतले, 5-6% न उचलले, 10 लाखाचे 50 लाख रुपये देऊन चुकलो आहे. 10 लाखाचे 50 लाख रुपये देऊन चुकलो आहे. 60 लाख रुपये देऊन चुकलो आहे. तरी याचं व्याज संपत नाही. याच्यावर केस झाली सेशन कोर्टामध्ये. ठाकूर हारला आहे. सुरेंद्र ठाकूरचं नाव आहे त्याच्यामध्ये, त्याच्या पुराचं नाव आहे. त्याचे फोन येईल, उद्या मला किस्त भरायची आहे, हे लिहिला याच्यात, उद्या मला किस्त भरायची आहे, उद्या त्याचे फोन येईल. पण मी तर राहणार नाही, यायचा ठाकूराचा बंदोबस्त करून देतो तू, हे विश्वासानं मला पत्र भेटलं. मी याने म्हटलं हे पत्र लिहून शिवून त्यानं चूक केली. सरळ मला जर भेटायला आले असते तसाच गाडीवर बसवला असता, ठाकूराच्या घरी नेला असता आणि त्याला म्हटलं असतं का ह्या रुपयात देत नाही आणि यानं जेवढे पैसे दिले आहे वरचे 50 लाख रुपये ते वापस कर, नाही तर तुझे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. हेही सांगितलं होतं व्यापारी इथे व्याजाचे धंदे आहे. अनिल देशमुखाच्या स्टेजवर समोर त्याचं सुरेंद्र ठाकूरचं घर होतं. काही याचा बंदोबस्त कर. मी म्हणण्या पडला त्याच्यात या लाडके द्यायचे. माझं मत असं आहे का स्वतःच्या पुतण्याने सावनेर मध्ये हाकलणे आणि याले तिकीट भेटलं पाहिजे या पाडायला सोपा राहायचे म्हणून मी शेटिंग अनिल देशमुखानंच केलं. होऊ नाही शकत का असं? कवई कोणाची लाडते आणि हे परिस्थिती आहे. पाठिंबा आहे आपल्या लोकांनी. तिसरा पर्याय पाहिजे. शिलाई मशीन तिसरा पर्याय नाही आहे, आपण तिसरा पर्याय आहे. लोक बोलून दाखवते, मला ओळखता येते ना,
मी जर जन्माला आलो तेव्हापासून जर माझ्या इथे राजकारण असत तर मला प्रत्येक माणूस ओळखता येते का याच्या बुद्धीत काय चालू आहे, या कसा नमस्कार घेऊन राहिला, ह्या कसा हसून राहिला, मिश्किलपणे हसून राहिला का चिडवल्यासारखा हसून राहिला का मनातून सांगून राहिला का मी तुमच्या सोबत आहे, मला सारंच समजलं. नाही पाहिजे, अनिल देशमुख नाही पाहिजे, त्याचं पोरग नाही पाहिजे आणि त्याईनं तो कोणतंच काम नाही केलंय, फक्त पैशाच्या भरोश्यावर उभी आहे. शिलाई मशीन आता घेतली नंतर शिवून देतील तुमची ते कंटिन्युअस आम्ही शिवून घेऊन राहिलो. यानं भाषणात सांगितलं ना महाभंग आहे म्हणून, महासारखं आहे त्याचा हेकोळा आहे, तो त्याचा हेकोळा आहे. कोण काय हेकोळ्या माणसाचा हेकोळा, सरक्या माणसाचा सरका. आपल्या 20 तारखेला 9 नंबरची बटन दाबून तुम्हाला ह्या पोंगा निवडून आणायचा आहे, याच्यावर मतदान करायचं आहे. खोटे नाटे आश्वासन खूप देतील, अफवा पसरवतील, कुठं जमा झाला काय झाला. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, युट्यूब चॅनल वर पहा, तुम्हाला दौरे दिसन, भाषण दिसन, सगळ्या गोष्टी दिसन. राहुल देशमुख खपला नाही, खपणार नाही, याच्यावर विश्वास ठेवा. कुठं प्रचारात कमी पडलं त्याच्याकडे दुर्लक्ष करा, अफवावर विश्वास ठेवू नका. आणि येत्या 20 तारखेला बटन या पोंग्याची ज्याला ट्रम्पेट म्हणते इंग्रजीमध्ये 9 नंबरची बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.